आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50 मध्ये. विद्यार्थी आंदोलनावर सरकार संसदेत उत्तर देणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत उत्तर देणार असल्याची माहिती मंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे. विरोधकांनी मात्र सभात्याग करू नये असंही त्यांनी म्हटलं. यावेळी विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री राष्ट्रवादीला दिलेला शब्द पाळतील असा विश्वास असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी म्हटलं. अर्थ खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही. मात्र अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं. सत्ता गेल्यावर 80% भाजप खाली होईल असा दावा संजय राऊतांनी केला. काहीही न करता भाजप रिकामी होईल असं राऊतांनी म्हटलं. यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. तुमच्या पूर्ण रिकाम्या झालेल्या पक्षाकडे बघा असा उपरोधिक सल्ला नवनाथ बन यांनी दिला. राजकीय गाठीभेटींमध्ये काहीतरी शिस्त आहे अशी शंका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी बोलून दाखवली. डिलिमिटेशनसाठी प्लॅनिंग असावी असंही वडेट्टीवारांनी म्हटलं. त्यावर अमोल कोल्हेंनी उत्तर दिलेलं आहे. आपल्या मागण्यांसाठी पंतप्रधानांना नाही तर मग कोणाला भेटायचं असा सवाल कोल्हेंनी केलाय. सांगली दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगेंनी कुणबी नोंदी रद्द करून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर मराठा बांधवांना 29 ऑगस्ट रोजी चलो अंतरवाली सराटीची हाक देत हे आंदोलन निर्णायक राहील असा निर्धारही जाहीर केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी चूक मान्य करावी अन्यथा पक्ष संपून जाईल असा इशारा मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी दिला. यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चूक मान्य करावी अद्याप वेळ गेली नाही असंही जरांगेंनी म्हटलंय. कोल्हापूरच्या शिरोळमधील प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला जयसिंगपूरमध्ये गालबोट लागला. मोर्चा दरम्यान आंदोलक अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह आंदोलकांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत भाजपच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली होती. यामध्ये नितेश राणे यांच्यासह आमदार दीपक केसरकर सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना वंदे मातरम म्हणत नाही त्यांना पाकिस्तानात पाठवणार असा इशाराच मंत्री नितेश राणे यांनी दिला. पुण्यात भाजपकडनं आयोजित करण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विरोध केला. रॅलीत हजारो वाहनांचा सहभाग असल्यानं शहरात मोठी वाहतूक कोंडी होऊन प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे असा दावा त्यांनी केला आहे. माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मी अजूनही पक्षाच्या सोबत आहे. अपक्ष म्हणून लढताना देखील पक्षाकडनं मदत मिळाली असं माजगावकर यांनी म्हटलेलं आहे. झारखंडमध्ये पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यांनी थेट रांचीमधल्या विधानभवनालाच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. हाती तिरंगा घेऊन आंदोलक सकाळीच विधानभवनाकडे निघाले होते. त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलं. मात्र आंदोलकांनी हे बॅरिकेडिंग तोडत आपला मोर्चा सुरू केला. संयुक्त किसान मोर्चानं आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकरी आणि कामगार युनियन देशभरात जेलभरो आंदोलन करणार आहेत. देशभरातील शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करतील. हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत. तर भारत अमेरिका करार रद्द करण्याची शेतकरी मागणी करत आहेत. आशा व गटप्रवर्तकांचा आज देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये संघटनेनं तहसीलदारांना 23 मागण्यांचं निवेदन दिलं. कायम नियुक्ती, किमान वेतन, पेन्शन, विमा आणि मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. कोल्हापुरात सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधातील मोर्चात तणाव वाढलेला आहे. आंदोलक शिष्टमंडळाच्या वाहनावर हल्ल्याचा आरोप करण्यात आला. यड्रावकर आणि समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे. मालेगावातील खड्डे, महिलांसाठी प्रसाधनगृह आणि पाण्याच्या समस्यांविरोधात सार्वजनिक सुविधा समितीसह सामाजिक आणि व्यापारी संघटनांनी महापालिकेविरोधात बंद पुकारलाय. मागण्यांसाठी आता भीक मागव आंदोलन सुरू केलं आहे. सिन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर तिच्या आजीचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप करत कुंभार समाज आक्रमक झाला. नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको करत आरोपींना अटक आणि एसआयटी चौकशीची मागणी केली.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ सांगलीमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्ह्यातील समस्त मातंग समाज बांधवांकडून शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं अशी मागणी केली. आरटीई परताव्यातील विलंबावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. परतावा प्रक्रियेमध्ये सुधारणा करून प्रत्येक टप्प्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. यंदा 133 याचिका दाखल झाल्यात अशी माहिती समोर आली आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावामध्ये म्युझिकल फाउंटनचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं. आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलेल्या फाउंटनचा नजारा पाहायला कोल्हापूरकरांनी रंकाळा तलावावर गर्दी केली आहे. महावितरणला विविध कृषी वीज योजनांसाठी हजारो कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. सौर कृषी पंपांसाठी 563 कोटी तर मोफत वीज योजनेसाठी 1437 कोटींची तरतूद केली आहे. या निधीमुळे महावितरणचा आर्थिक ताळेबंद सुधारण्यास मदत होणार आहे. शिव रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीला वेग आलेला आहे. 500 टन वजनाच्या 2 स्टील पुळ्या 6 तासामध्ये बसवण्यात आल्या. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पनवेल कर्जत नव्या उपनगरीय रेल्वे मार्गिकेचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 29.6 किलोमीटरच्या या मार्गावर 5 स्थानकं उभारण्यात आली आहेत. नवी मार्गिका सुरू झाल्यानंतर पनवेल कर्जत प्रवासाचा वेळ 1.5 तासांवरून 40 मिनिटांवर येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली विरार दरम्यानच्या 5व्या-6व्या मार्गिकेच्या कामाला वेग आला आहे. भाईंदरमध्ये 1.81 हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आलेली आहे. मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकल आणि एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहेत. मांजरपाडा प्रकल्पांतर्गत पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याला 3ऱ्या वर्षी पूर पाणी आलेलं आहे. तब्बल 113 किलोमीटरचा प्रवास करत हे पाणी येवला तालुक्यामध्ये दाखल झालं असून दिंडोरी, चांदवड आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. डोंगरगाव धरण भरल्यानं शेतीसह पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. पालघरच्या दाभोसा धबधब्यावर 2 कोटी रुपये खर्चून काचेचा पूल उभारण्यात आला. 15 ऑगस्टपासून हा पूल पर्यटकांसाठी खुला होणार असून पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते काचेच्या पुलाचं उद्घाटन होणार आहे. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 15 ते 20 हजार पोलीस आणि निमलष्करी जवान तैनात राहणार आहेत. संशयितांची तपासणी करण्यासाठी अभिज्ञान ॲपसह सीसीटीव्ही आणि फेशियल रिकग्निशनचा वापर केला जाणार आहे. भिवंडी दुर्घटनेनंतर पालघर नगर परिषद अलर्ट झाली असून धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील अतिधोकादायक इमारतींचं पाडकाम सुरू आहे. शहरातील 109 इमारतींना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. संभाजीनगर महापालिका शहरातील घर, दुकान, उद्योग आणि पाणी जोडण्यांचं GIS आधारित सर्वेक्षण करणार आहेत. पुनर्मूल्यांकनातून मालमत्ता शोधून महसूल वाढवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एकाच दिवसात तब्बल 219 विमानांचं आगमन प्रस्थान झालं. 2 अतिरिक्त विमानसेवामुळे हा नवा विक्रम नोंदवण्यात आला. सर्व उड्डाण नियोजित वेळेत पार पडली आहेत. बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या 4,000वरून केवळ 249वर आली आहे. प्रवासी संख्या ही 27.53 लाखांवरून 18.36 लाखांवर घसरली. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्याच वर्षी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. 2.29 लाख प्रवाशांनी प्रवास केला असून 31.35 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मध्य रेल्वेतील सर्वाधिक कमाई करणारी वंदे भारत ठरलेली आहे. राज्यात वाहनांसाठी चार्जिंग स्थानकं वाढवण्याचा वेग वाढलेला आहे. एसटीनं 45 ठिकाणी 285 चार्जर्स उभारले असून आणखी 100 ठिकाणी स्थानकं उभारण्याचं नियोजन आहे. बेस्टच्या चार्जिंग सुविधेतनं 2025-26 मध्ये 8.45 कोटींचा महसूल मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईतील वरळीतून तिरंगा रॅली सुरू होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमित साटम, रितू तावडे यांच्यासह हजारो मुंबईकर सहभागी होतील. हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी वाशिममध्ये 85 NCC कॅडेट्सनी भव्य सायकल रॅली काढली.
घोषणांनी शहर दुमदुमून गेलं. नागरिकांनी घरांवर आणि दुकानांवर राष्ट्रध्वज फडकवावा असं आवाहन कॅडेट्सनी केलंय. अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत अमरावतीमध्ये तृतीय विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेचं आयोजन केलंय. स्पर्धेत 385 स्पर्धकांनी सहभाग घेतला. 50 किलोमीटरच्या या स्पर्धेत विविध वयोगटाचा समावेश होता. LLBच्या 3 आणि 5 वर्षाच्या प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत 11 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. महाविद्यालयांच्या मान्यतेची प्रक्रिया सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळावेत यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. AIच्या मदतीनं वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेमध्ये कार्यरत कृत्रिम व्हायरस तयार केला. या प्रयोगामुळे आजारावरील उपचारांसाठी नवी शक्यता निर्माण झाली असली तरी जैवसुरक्षेच्या धोक्याबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. विक्रोळी भांडूप दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज तीव्र वाहतूक कोंडी होती. मेट्रोचं बांधकाम आणि उड्डाणपुलामुळे सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून अवघं 1.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागतो. मालेगाव शहरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. रस्त्यावरील खड्डे, महिलांसाठी प्रसाधनगृह, पाण्याची असुविधा या विविध मागण्यांसाठी बंद पुकारला. याला चांगला प्रतिसाद मिळतो. नाशिकमध्ये चक्क रेड्यावर स्वारी करत नागरिकांना खड्ड्यांविरोधात संताप व्यक्त केला. मखमलाबाद परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे कारसह दुचाकीचं मोठं नुकसान होत आहे. वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला आहे. ठाणे बस डेपो परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतोय. वाडा, वसे, विरार, नालासोपारा इथं जाणाऱ्या बस थांबा ठिकाणावर देखील झाडं कोसळल्यानं स्थानकाचं छत हरपलंय. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या प्रशांत महासागरात एल निनोच्या स्थितीमुळे हवामान बदल होत असतानाच भारतात सध्या 2 कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला पुन्हा एकदा बळ मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातो. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेणीतील काही ठिकाणी छताला गळती लागल्यानं पावसाचं पाणी थेट दालनात पडतंय. पाणी साचू नये म्हणून ठिकठिकाणी बादल्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी असून गळती रोखण्यासाठी पुरातत्व विभागाकडून उपाययोजना सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पावसानं दडी मारल्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पावसाची नोंद न झाल्यानं उकाडा वाढला असून कमाल तापमान 31.8 अंशांवर पोहोचलं. 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे मुंबईतील 7ही धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाली. त्यामुळे मुंबईतील पाणी कपात तुर्तास कायम राहण्याची शक्यता आहे. वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि 5-7 धरणात मिळून रविवारी 88.70% पाणीसाठा असल्याची नोंद आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पहाटेपासून 11 दरवाजातून 2500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरण क्षेत्रात आतापर्यंत 2002 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं भरली. खडकवासला धरणातून आतापर्यंत 13.79 TMC पाणी मुठा नदीत सोडण्यात आलं. यंदा एकावेळी सुमारे 43,000 क्युसेकनं विसर्ग करण्यात आला असून हे पाणी उजनी धरणामध्ये जमा झालं. पावसाचा जोर कमी झाल्यानं कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे बंद करण्यात आले. सांडव्यावरील विसर्ग थांबवण्यात आला असून पायथा विद्युतगृहातनं मात्र 1050 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जाते. 1978 पासून रखडलेला पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा प्रकल्प पूर्ण झाला. दरसवाडी धरणातून डोंगरगावच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलं. पाणी धरणामध्ये दाखल होताच शेतकऱ्यांनी डीजेच्या तालावर नाचत आनंद साजरा केला. माजी खासदार समीर भुजबळ यांनी जलपूजन केलं. येवला तालुक्यात वर्षभरापासून कांद्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांनी मंत्री छगन भुजबळांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना थकीत रक्कम तातडीनं देण्याच्या सूचना दिल्या. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकावर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. फुलोऱ्यातील पिकाचं नुकसान होण्याची भीती असून महागड्या कीटकनाशकामुळे उत्पादनाचा खर्च देखील वाढतोय.